नमस्कार. रक्षाबंधन असो किंवा दीपावळीची भाऊबीज आपण काय आणतो तर बाहेरून बॉक्सच्या बॉक्स असे मिठाईचे आणतो. पण बाहेर इतकी भेसळयुक्त पदार्थ मिळायला लागलेत ना, तर काही आणायचं म्हणलं ना तर खूप भीती वाटते. कारण प्रत्येक याच्यामध्ये भेसळ चालू झालेली आहे. तर ही अशी घरच्या साहित्यामध्ये अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये बनणारी बेसनची बर्फी कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर इथं ना मी 200 ग्राम आपलं घरीच दळून आणलेलं बेसन पीठ आहे. अगदी आपल्याला घरच्या साहित्यामध्येच बनणारी बर्फी बनवायची आहे. 200 ग्राम म्हणजे एक मोठं बाऊल हे मी पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. कारण गिरणीतून कधी कधी मोठाड अशी कणी येते. मग ती आपली बर्फी व्यवस्थित सॉफ्ट होत नाही. तर हे असं चाळून 200 ग्राम मोठं बाऊल मी घेतलेलं आहे. तर 200 ग्राम जर आपलं पीठ असेल म्हणजे पीठ एक मोठं बाऊल असेल तर अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे. त्याचं तूप जास्त पण वापरायचं नाही आणि जास्त कमी पण वापरायचं नाही. आणि 2 वाट्या जर पीठ असेल तर 1 वाटी साखर आणि जर वजनाने घ्यायचं असेल तर 200 ग्राम आपलं पीठ असेल तर 200 ग्रामच साखर घ्यायची. पण असं वाटीनं मोजायचं असेल तर 2 वाट्या पीठ आणि 1 वाटी साखर हे योग्य प्रमाण आहे. तर आपण अगोदर ताटाला तूप लावून घेऊयात. कारण बर्फी आपली म्हणजे बॅटर तयार झालं ना तर पटकन ताटामध्ये ओतता येतं. त्यामुळे ही पूर्वतयारी अगोदर करून ठेवायची आणि ते लगेच सेट होतं त्यामुळे करून ठेवायचं आहे. तर एका पॅनमध्ये ना नॉनस्टिकीच शक्यतो पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीठ 2 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. तूप टाकूनही आपण भाजतो, पण कधी-कधी काय होतं थोडासा कच्चापणा वाटतोच आपल्याला. पण थोडंसं असं कोरडं पीठ भाजलं ना, तर कच्चापणा गेला ना पिठाचा, तर बर्फी अगदी चविष्ट बनते. मार्केटमध्ये जशी मिळते ना त्या पद्धतीची, त्या चवीची मिळते. तर 2 मिनटं तरी पीठ छान भाजून घ्यायचं आणि आपण घेतलेलं तूप अर्धी वाटी थोडं-थोडं करत ते पीठ भाजून घ्यायचं आहे. तूप ना अर्धी वाटीच वापरायचं, जास्त वापरायचं नाही. म्हणजे 2 वाट्या पीठ असेल तर अर्धी वाटी त्याला तूप लागतंच. तूप जरी जास्त झालं ना, तर आपली बर्फी तेलकट होते आणि कमी झालं ना, तर अशी कोरडी-कोरडी होते. त्यामुळं तूप इथं योग्यच वापरायचं आहे. जास्त पण आपल्याला तेलकट अशी बर्फी बनवायची नाही. त्यामुळे इतपत तूप टाकून हे आपल्याला पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे. थोडं-थोडं करत सगळं हे लालसर होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये इथं आपण फक्त हरभरा डाळीचं पीठ, तूप, साखर आणि वेलची असे पदार्थ वापरले आहेत, जे की आपल्या घरामध्ये सगळीकडे उपलब्ध असतात आणि अशा कार्यक्रमाला किंवा कोणत्या फेस्टिवलला पटकन आपली ही बर्फी तयार होते. जास्त काही कष्ट नाही, फक्त पीठ भाजायचंच कष्ट आहे. 10 मिनटं तरी हे असं आपल्याला तुपामध्ये पीठ आपलं हरभरा डाळीचं भाजलं गेलं पाहिजे. तरच बर्फी आपली चविष्ट खमंग होते. तर बघा इथं मी लालसर होईपर्यंत हे पीठ छान 10 ते 12 मिनटं भाजून घेतलेलं आहे. एवढीच मेहनत आहे. तर इथं कलर तुम्हाला टाकायचा असला तर टाका, नाहीतर अशी चिमूटभर हळद पण टाकायची. कधी-कधी काय होतं, हे माझं घरच्या डाळीचं पीठ आहे, थोडंसं पांढरट असं असतं आणि दुकानच्या डाळीचं थोडंसं पिवळं असतं. तर इथं तुम्ही कलर टाका, नाहीतर अशी हळद टाका. हळदीची अजिबात चव राहत नाही. तुपामध्ये ती छान मिक्स होऊन जाते. तर इथं बघा थोडंसं हळद टाकून मी हे पीठ छान परत भाजून घेतलेलं आहे. आता हे खाली उतरून ठेवूयात पीठ. आता ना एका छोट्या बाउलमध्ये आपण साखर घेऊयात आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आहे. पाणी पण जास्त टाकायचं नाही, कारण आपला एक तारी पाक बनायला पुन्हा उशीर लागतो. त्यामुळं साखर बुडेल इतपत आपल्याला हे पाणी टाकून 5 मिनटं फक्त आपल्याला छान खळखळ उकळी येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायची आहे साखर. तर चिकटपणा जोपर्यंत चांगला येत नाही ना पाकाला, तोपर्यंत हे आपल्याला हलवत राहायचं आहे. 5 ते 7 मिनटात आपला पाक बनला जातो एकतारी. त्याच्यापेक्षा जास्त पाक करायचा नाही, कडक पाक होतो. भरपूर अशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे पाकामध्ये, छान चव देते आपली बर्फी. तर बघा एक तारी पाकापेक्षा जास्त कडक पाक केला ना तर बर्फी एकदम कडक होऊन जाईल. त्यामुळे एक तारीपेक्षा कमी पाक झाला तरी चालेल. आता इथं आपलं आणखीन थोडंसं चिकटपणा आणखीन पाकाला आले नाही, तर 2 ते 3 मिनटं मी आणखीन शिजवून घेते हा पाक. अशी खळखळ उकळी आलेली पाहिजे. 2दा-3दा येऊ द्यायची ही उकळी.
म्हणजे आपला पाक झालाय. गोळी पाक होऊ द्यायचा नाही, बर्फी एकदम कडक होते. तर आता हा पाक झालाय. तर खाली आपलं मिश्रण तयार आहे, त्याच्यामध्ये मी हे पाक ओतून घेणार आहे. या पद्धतीनं करा. बघा तुमची बर्फी एकदम दुकानात मिळते ना त्या पद्धतीची होऊन जाते. आता हे खालीच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं वाटलं तुम्हाला गाठी गाठी तर ते असं मिक्स केल्यानंतर निघून जातात. पण जास्त तेलकट तूप असलेलं पीठ करायचं नाही, ह्या पद्धतीनंच ठेवायचं, नाहीतर तेलकट बर्फी होते. तर हे बघा सगळं मी मिक्स केलं आहे पाक. आता हे आपण आणखीन 2 ते 3 मिनटं तरी गॅसवर मिडियम फ्लेमवर ठेवूयात. म्हणजे आणखीन गोळा असा आपला तयार होतो. जरी तुम्हाला वाटलं आपला पाक कच्चा राहिला आहे, तर ही प्रोसेस केली ना तर आणखीन सेट होते लवकर आपली बर्फी. तर हे करायचं 2-3 मिनटं तरी असं मीडियम गॅसवर छान हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पॅनला चिटकत नाही तोपर्यंत हलवायचं आहे. आता हे बॅटर आपलं पॅनपासून सुट्टं व्हायले, तर आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊयात. आणि आता तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स टाकायचे ते टाकायचे. या स्टेजला थोडंसं पसरून घ्यायचं. तुम्हाला जाड पातळ कशी बर्फी हवी आहे तसं. हे आता बघा मी सगळं पसरून घेतलं आहे. थोडेसे पिस्ता काजूचे काप टाकलेले आहेत, बदाम. तर हे टाकून घ्यायचं आणि थोडंसं हलकंसं आपल्याला 5 मिनिटानं दाबायचे, कारण थोडंसं मिश्रण आपलं पातळ आहे. पातळ जरी झालं तरी 1-2 घंट्यामध्ये ते छान सेट होतं. तर हे आता 5 मिनिटांनी असं होतं. तर थोडंसं सगळे काप आपण टाकलेले काजू बदाम पिस्त्याचे ते थोडेसे दाबून घ्यायचे, म्हणजे छान बर्फीत आपल्या ती छान बुडली जातात, म्हणजे निघत नाही. आणि अगदी दुकानात मिळते तशी बर्फी दिसायला तयार होते. तर बघा 1 तासानं मी असे काप करून घेतलेले आहेत. तर लगेच सेट झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही आणि आतून कडकही झालेली नाही. अगदी मऊसूद आपली अशी बर्फी तयार झालेली आहे. बघा मार्केटच्या बॉक्समध्ये जशी बर्फी असते ना त्याच पद्धतीची ही बर्फी बनते. तुम्ही घरी नक्की करून बघा बेसन बर्फी. तर छान काप निघतात. आपल्याला वाटतंय थोडं पातळ आहे तर थोडंसं आणखीन अर्धा तास सेट करायला ठेवू शकता तुम्ही. 1 ते 2 घंट्यामध्ये छान अशी आपली बर्फी सेट होते आणि त्याचे काप पण छान निघतात. या पद्धतीने सगळे काप मी कापून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता. तर मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. तर अशी करून बघा. आवडली तर मला एक कमेंट नक्की करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशा छान छान सोप्या अगदी घरच्या साहित्यामध्ये बनलेले पदार्थ असतात आणि बाहेरून काही जास्त आणायची गरज नसते. अशा माझ्या रेसिपी असतात. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात. धन्यवाद.